वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार, शेफ सुनील पाटील्स किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला चटपटीत अशी एक रेसिपी दाखवणार आहे. पटदिशी होणारा जसा गाड्यावर मिळतो तसा वडापाव कसा बनवायचा ह्याची मी आता तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. ह्या आकाराचे मी 10 बटाटे कुकरला शिट्टी लावून घेतलेले आहेत उकडून. 2 वाटी बेसन पीठ घेतले, आलं लसूण क्रश, मिरची क्रश, ठेचलेले लसूण, आलं, मीठ, खायचा सोडा, ओवा, धने जिऱ्याची भरड, पुदिन्याची पानं व हिरव्या मिरच्या मी अशा रेषा मारून घेतलेल्या आहेत चाकूनी, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे मोहरी हिंग हळद, पाव व तेल. रेसिपीला सुरू करूया. बेसन पिठामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे अर्धा चमचा, 1 चमचा ओवा घालायचा आहे. छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 पळी तेल घालायचं आहे. पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे. छान हे सगळं मिक्स करायचं. व यामध्ये आता पाणी घालून थोडं थोडं पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे पहा, पीठ छान आता कालवून झालेलं आहे. सगळ्या गाठी मोडून झालेल्या आहेत. ह्यामधल्या गाठी शिल्लक राहून उपयोग नाही. हे पहा, ह्याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीनं हे पीठ भिजवायचं आहे. मग आता हे पीठ अर्ध्या तासासाठी सेटिंगला ठेवायचं आहे व भाजीची तयारी करून घ्यायची आहे. गॅसवर मी बुट्टी ठेवलेली आहे व ह्या चमचानी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल आता गरम झालेलं आहे. आता यामध्ये 2 चमचे मोहरी टाकायचे आहेत. थोडा कढीपत्ता टाकायचा आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. व यामध्ये 1 चमचा धन्या जिऱ्याची भरड घालायची आहे. अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व सर्व हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये चवीसाठी थोडासा हिंग घालायचा आहे व थोडी हळदपूड घालायची आहे व परत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. व आता थोडं थंड झाल्यानंतर ह्यामध्ये बटाटे कुस्करून घालायचे आहे. मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. ह्यामध्ये आता अशा पद्धतीनं बटाटे कुस्करून घ्यायचे आहेत. इथं बटाटे आपले सर्व कुस्करून झालेले आहेत. आता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर जरा जास्ती वापरायची आहे व छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. व नंतर ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. आता आपलं मिश्रण सर्व एकत्र छान झालेलं आहे. आता हे पहा, अशा पद्धतीचा गोळा करायचा आहे. असं हे प्रेस करायचं आहे व बाकीचे पण अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहेत. नंतर मग वडे सोडायचे आहेत. वडे बनवण्यासाठी आता इथं गोळे सर्व तयार झालेले आहेत. तर मी 10 बटाटे घेतले होते. त्यामध्ये आता जवळजवळ ह्या पद्धतीचे 30 वडे झालेले आहेत. इकडं मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. ते गरम झालेलं आहे. अशा पद्धतीनं आता हे पहिला वडे ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत पिठामध्ये. व अशा पद्धतीनं हे वडे सोडायचे आहेत आता यामध्ये.
पहा, हा लालसर रंगावर हे वडे आता तळून घ्यायचे आहेत. हे बघा, मस्त छान असे लालसर हे वडे आता तयार झालेले आहेत. आता हे वडे काढून घ्यायचे आहेत व बाकीचे पण अशाच पद्धतीनं तळून घ्यायचे आहेत. इथं आपले वडे तळून झालेले आहेत. आता वड्यासोबत खाण्यासाठी मिरच्या तळून घेऊया व त्यांना मीठ लावून घेऊया. हे बघा, अशा मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. मग आता लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. जे ठेचून घेतलेला लसूण आहे तो पण असा जरासा तळून घ्यायचा आहे. हे पहा, लसूण पण आपला आता तळून झालेला आहे. आता तळलेल्या मिरचीवर थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून ती छान चव येईल व वड्यासोबत ही खाण्यासाठी द्यायची आहे. आता आपण हिरवी चटणी करून घेऊया. त्यामध्ये मिरच्या थोड्या टाकायच्या आहेत, पुदिन्याची पानं एक थोडी टाकायची आहेत, कोथिंबीर घालायची आहे अर्धा वाटी, 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे व यामध्ये 1 चमचा पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे. इथं आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे व हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. व ही चटणी बाउलमध्ये काढायची आहे व आता ह्यामध्ये लाल चटणी करून घ्यायची आहे. आता पावाला लावण्यासाठी लाल चटणी करून घेऊया. पहिल्यांदा तळलेला लसूण घालायचा आहे व इकडं वडे सोडतेवेळी जे हे चुरा राहिलेला आहे तो ह्यामध्ये घालायचा आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडं लाल तिखट घालायचं आहे व हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इथं आपली लाल चटणी सुद्धा आता झालेली आहे. हे बघा, तर ही लाल चटणी आता बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. व नंतर वडापाव प्लेटिंग करून घ्यायचं आहे. हे पहा, आपला वडापाव आता इथं खाण्यासाठी तयार आहे. तर वडापाव कसं प्लेटिंग करायचं ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा, अशा पद्धतीनं हे पाव कट करून घ्यायचे आहेत व खालच्या भागाला ग्रीन चटणी लावायची आहे. ह्यामध्ये असा वडा ठेवायचा आहे व वरच्या बाजूला रेड चटणी लावायची आहे. व हे पहा, अशा पद्धतीनं हा वडापाव खाण्यासाठी आता तयार झालेला आहे. बाकीचे पण असेच करून घ्यायचे आहेत. तर हे पहा, चटपटीत व झणझणीत असे हे वडापावची रेसिपी आता इथं खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी मी जशी दाखवली त्या पद्धतीनं तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. बाहेर जसं गाड्यावर मिळतं त्या पद्धतीनंच झालेलं आहे हे. तर ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा व कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. तर आता माझे काही फ्रेंड्स येणार आहेत, त्यांना मी हा वडापाव खाण्यासाठी देणार आहे व त्यांचा अभिप्राय घेणार आहे. तर आता माझे फ्रेंड्स आलेले आहेत, त्यांना मी वडापाव देणार आहे व त्यांचा अभिप्राय घेणार आहे. गरम गरम आहे. वा, मस्त मस्त. नमस्कार, मी महादेव रामचंद्र बिरंजे.
सुनील पाटील हे माझे लहानपणापासूनचेच मित्र आहे आणि त्यांनी ह्या ह्याच्यातून खरोखरच एक चांगलं कर्तृत्व, खरोखरच त्यांचं मानव तेवढं कमीच आहे. त्यांनी आज आम्हाला सहज काय म्हणायला गेले की वडापाव खायला या, आणि आता खरोखर मी टेस्ट घेतोय आणि ते मला इतकं मस्त वाटतं की त्यातील तो मसाला, ती वापरण्याची पद्धत आणि गरमागरम, खरोखर त्यांचं म्हणजे जितकं शब्दात सांगावं तितकं शब्द कमीच आहे. आणि त्यांचं अवीट अशी गोडी आहे, अवीट असं त्यांचं सगळं त्यांचं खाणं पिण्याचं करायचं हे आहे. आणि खरोखर छान आवडला आम्हाला वडापाव, मस्त आहे. आणि आपण सुद्धा एक वेळ टेस्ट करून घ्यावी आणि खाऊन बघावं अशी आमची ही इच्छा आहे. आम्हाला फार आवडलेला आहे. नमस्कार, मी शिवानंद वाडेकर. माझे मित्र सुनील पाटील यांनी आज आम्हाला वडापावची टेस्ट करण्यासाठी घरी बोलवलेलं आहे. मी वडापाव बघितलं खाऊन, इतकं चवदार आहे की एकदम असं म्हणजे उत्कृष्ट. याचं म्हणजे वर्णन करावं तितकं थोडंच आहे. खूप सुंदर आणि टेस्ट अशी एकदम छान वाटतंय. आणि जवळजवळ सुनील दादाचे सगळे पदार्थ अगदी नावाजण्यासारखे असतात आणि एकदम स्वच्छता, टापटीपणा आणि फार स्पायसी नसतात, कुरकुरे असतात, एकदम छान असं वाटतं. आणि हा वडापाव एकदम खूप सुंदर झालेला आहे. तुम्ही सुद्धा याची एक वेळ टेस्ट नक्की घ्या. थँक्यू. नमस्कार, माझे नाव श्रावणी शिवानंद वाडेकर. आज सुनील काकांनी हा वडापाव बनवला आहे आणि ते टेस्ट करण्यासाठी सुनील काकांनी आम्हाला त्यांच्या घरी इन्व्हाइट केलं होतं आणि हा वडापाव मी टेस्ट केला आहे. वडापाव खूप टेस्टी आणि एकदम क्रंची झाला आहे. वडा आणि त्याची चटणी सुद्धा एकदम टेस्टी झाली आहे. आणि सुनील काकांचे सर्वच पदार्थ एकदम टेस्टी असतात आणि छान असतात. सुनील काका जे नेहमी ड्रायफ्रूटचे लाडू बनवतात ते खूप मला आवडतात आणि माझ्या फ्रेंडना सुद्धा आवडतात. माझी एक फ्रेंड आहे जी झारखंडला राहते, तिला सुद्धा हे लाडू मी टेस्ट करायला दिले होते. तिला इतके आवडले की तिचे पॅरेंट्स नेहमी ती जेव्हा जाणं असते घरी त्यावेळी लाडूची ऑर्डर देतात आणि माझ्याकडून मागवून घेतात. एवढे काकांचे लाडू माझ्या पुण्यातील सर्व फ्रेंड्समध्ये फेमस झालेत. सो तुम्ही त्यांचे सर्व पदार्थ ट्राय करून टेस्ट करू शकता आणि ते ऑर्डर्स देऊ शकता. खूप टेस्टी असतात आणि हा वडापाव सुद्धा खूप मस्त झाला आहे. थँक्यू. नमस्कार, मी सिद्धी दीपक तेली, राहणार दहामोड. मी माझ्या मावशी आणि मामांच्या घरी सुट्टीला आले होते आणि आज सुनील मामांनी आम्हाला वडापाव खाण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. आणि वडापाव अगदी खूप डिलिशियस, टेस्टी असा झालेला आहे. त्यांचे सगळेच पदार्थ खूप टेस्टी असतात. मी काही पदार्थ त्यांचे टेस्ट केलेले आहेत. खूप छान आणि उत्कृष्ट त्यांच्या सगळ्याच पदार्थांची चव आहे. थँक्यू सुनील मामा. नमस्कार, माझे नाव कृष्णा शिवानंद वाडेकर. आज सुनील काकांनी आम्हा सर्वांनाच म्हणजे बिरंजे काका, माझे वडील व माझ्या 2 मोठ्या बहिणींना इन्व्हाइट केलं आहे स्पेशली वडापाव खाण्यासाठी. तर वडापाव अतिशय अप्रतिम व उत्कृष्ट झाला आहे. त्याबद्दल थँक्यू सुनील काका. आणि सुनील काकांच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. श्रावणी, कसा वाटला तुला? मस्त वाटला का नाही? तू बघ, तुला कसं आज वेळ मिळाली, चांगली वेळ मिळाली. सुट्टीसाठी आलीस आणि सुनील काकाकडनं तुला काय मिळालं? आम्हाला नेहमी काय ना काय टेस्ट करायला भेटत असतं. भारी असतं. ठीक आहे. सुनील दादाचं सगळेच पदार्थ सिद्धी एवढे सुंदर छान असतात ना, खूप चांगले. तुला राहिलीच बरं झालं, तुला हे खायला मिळालं. कधी मी पुण्याला सुद्धा गेलेलो होतो, त्यावेळेला माझ्या मुलग्याची वास्तुशांती होती, त्यावेळेला मी लाडू करून घेऊन गेलो. इतके छान लाडू केले, त्या पुण्यातल्या लोकांनी आमच्याकडे परत परत मागणी करत होते. खरोखर हाताला आणि त्याच्या करण्याला सगळ्याच ह्याच्यामध्ये चव आहे. मस्त आहे. किती खाल्ला? 2 खाल्ले आम्ही. 2 खाल्ले. किती खाल्ले? आणि घ्यायचं आहे. छान आहे ना, मस्त वाटते. पावसाळी दिवसात हे असं वडापाव असं मस्त छान वाटतं. छान गरमागरम संध्याकाळच्या सोबत चहा वगैरे मस्त वाटतं. छानच आहे. कृष्णा पण वडापावची टेस्ट आता झालेली आहे. आता वर गरमागरम कॉफी घ्या. कॉफी मस्त आहे. कॉफी छान आहे. वा, काय कॉफी. सुंदर ना, छान. मस्त झाले. मस्त मस्त छान झाले. कॉफी पण टेस्टी झाली. एकदम कडक छान वाटतं.
आणि पान पण दिले नंतर खायला. पान मस्त एकदम. आम्ही आता नेहमी दादा, आता मी LICच्या कामानिमित्त नेहमी बाहेरगावी वगैरे करत असतो ना, मग इमर्जन्सी कुठं नाश्ता वगैरे करावा लागतो सकाळी वगैरे. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं ना, तर हे मी खूप ठिकाणी पाव वगैरे खाल्लं, पण ही जी अशी मिळाली ती कुठेच मला मिळाली. बऱ्याच ठिकाणी बघितलं मी. आता मला असं वाटलं की इथूनच गप्प जाताना ऑर्डर दिली. पण ते कसं आहे, आता हे वड्याचं जे आहे ना, हे गरमागरम खाले की बरं वाटतं. पण बाकीचे त्याचे ते पान लाडू वगैरे जे आहेत ना, अजब. आणि कमीत कमी मला वाटतंय ते मी 10 दिवस माझी मिसेस घरी नव्हती, पुण्याला गेलेली होती. मी पुण्याला कार्यक्रम करून आलो तरी ते मी 10 दिवस लाडू रोज सकाळी एक संध्याकाळी खात होतो. मी माझ्यासाठी ठेवलेले होते ते. कधीही सुनीलच्या घरी आलं आणि त्यांच्या हातचं खाल्लं, त्याला इतकी अवीट चवट आहे की ते काय सांगण्यासारखं नाहीये. खरोखर येऊन त्यांनी खाऊन बघावं, मग त्यांनी म्हणावं की हे सांगतात ते खरंच आहे, सत्य आहे. एवढ्यावरही थांबला नाही सुनील. परत त्यांनी आम्हाला पान देऊन आणि त्यांनी गोडी अवीटच आहे त्या पानाची. काय जबरदस्त आहे पान सुनील. आणि ह्याच्यानंतर आणि कुठला मेनू करून आम्हाला बोलवतोय आणि आम्हाला पण यायची इच्छा आणि त्याला पण बोलवायची इच्छा आहे. नाहीतर आता एकदा बोलवलंय झालं म्हणशील, शेजारी आहे आम्ही, वरच्यावर बोलवत चला. धन्यवाद. तुम्ही असाच आस्वाद घ्यावा आणि सबस्क्राईब करावं ही आमची इच्छा आहे. धन्यवाद. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.